लक्ष्मी, चला निघूया आता. नाही हो, तुम्ही निघा. मी इथेच थांबणार. सासूबाईंचं ऑपरेशन आहे ना, देवीला साकडं घालणार आहे मी. काही कर पण माझ्या सासूबाईंना बरं कर. आणि मला माहिती आहे, आई माझं ऐकणार, मला निराश नाही करणार. ऐकेल लक्ष्मी, नक्की ऐकेल तुझं देवी. या तू. मी निघतो. कोणामुळे? शुभम, सांग ना शुभम, कोणामुळे सनीच्या डोक्यात कुंडी पडली? तुझ्या नवऱ्यामुळे. काय? हो जानू, तोच दिवस होता ज्या दिवशी तुझा नवरा जयंत कॉलेजमध्ये आला होता. जयंत पहिल्या मजल्यावरती गेला आणि त्याने ती कुंडी ढकलली. सनीच्या डोक्यावरती कुंडी पडली आणि त्याला ब्रेन हॅमरेज झालं. तेव्हापासून तो मृत्यूशी झुंज देतोय. तुझा नवरा फार विचित्र आहे जानू. विनोद सुद्धा तुमच्या घरी आल्यापासून कोणाशी काहीच बोलत नाही, कोणाच्या कॉन्टॅक्टमध्येही नाही येतो. तुझ्या नवऱ्याने हे सत्य लपवलं असेल, पण तरीही तो जास्त दिवस हे सत्य लपवू शकत नाही. आज न उद्या हे सत्य सगळ्यांसमोर येणारच आहे. आणि तुलाही सांगतो जानू, डोळे उघड आणि जागी हो. तुझा नवरा फार विचित्र आहे जानू. आणि तुलाही सांगतो जानू, डोळे उघड आणि जागी हो. तुला माहिती नाही, तो आपल्या बॅचचा सनी, त्याला ब्रेन हॅमरेज झालेलं. गेली 6 महिने झाला तो इथे ऍडमिट आहे. जानू, तुला माहितीये त्या दिवशी सनीच्या डोक्यात कुंडी कोणामुळे पडली? तुझ्या नवऱ्यामुळे. तुझा नवरा फार विचित्र आहे जानू. आणि तुलाही सांगतो जानू, डोळे उघड आणि जागी हो. जयंत, अरे जानू अजूनपर्यंत कशी नाही आली? ओ ती तिच्या मैत्रिणीसोबत आहे, इथेच भेटली तिला. ॲक्च्युली आजींना पाहून थोडी डिस्टर्ब झालेली, म्हणून मीच तिला म्हटलं की मैत्रिणीसोबत थांब, थोडं बरं वाटेल. जयंत, ऑपरेशन झालं. डॉक्टर साहेब, सगळं व्यवस्थित झालं ना? काही कॉम्प्लिकेशन्स तर नाहीत ना? आमच्या आजी बऱ्या होतील ना? हा, बऱ्या होतील ना त्या? झालंय ना सगळं व्यवस्थित? बोला की डॉक्टर. थांबा, शांत व्हा. ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे. देवा, तुझे लय लय उपकार झाले बघ. झाले सगळं व्यवस्थित. एंकी, फोन दे. वहिनींना फोन करते, आईला सांगायला पाहिजे ना. आलेच. आरती, हा बोल ग. हॅलो वीणा वहिनी. हा, ते आजीचं ऑपरेशन नीट झालंय बघा. काय? होय वहिनी, झालं समजा नीट. तेव्हा खूप बरं झालं. थांब, मी आईंना लगेच सांगते. हा ठेवतो.
आई आई अहो आजींचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. देवाने तुमची प्रार्थना ऐकली. खरंच आई आई तुझे लाख लाख आभार, लाख लाख आभार. केलं पुन्हा ठेव. हे बघा, ऑपरेशन जरी व्यवस्थित झालं असलं ना, पुढचं सांगणं कठीण आहे. पुढचे 48 तास आपल्याला अंडर ऑब्झर्वेशनसाठी ठेवावं लागणार. आता पेशंट पुढे कसा रिस्पॉन्ड करतो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. होप फॉर द बेस्ट. आज मी इथे तुझ्या समोर हात जोडायला आले नाही. आज मी इथे तुला जाब विचारायला आले. का का वागतेस तू माझ्याशी असं? का परीक्षा घेतेस तू माझी? हा माझी लग्नगाठ अशा माणसाशी बांधलीस तू? उत्तर दे मला आई, उत्तर दे. अजून किती अंत पाहणार आहेस तू माझा? अजून किती सहन करायचंय मी? सांग मला. एक बायको म्हणून मला जे जे शक्य होतं ते सगळं केलंय मी. माझ्या माहेरी जाण्याचा मोह टाळला. एक मुलगी असण्याची सगळी कर्तव्य पार पाडली. कितीतरी वेळा माझ्या संसाराला मी संधी दिली. पण आज मला हे कळतंय की माझ्या नवऱ्याने कोणाचा तरी जीव घ्यायचा प्रयत्न केला. का वागतेस तू माझ्याशी असं? सांग ना मला, का वागतेस? जोपर्यंत तू मला उत्तर देत नाहीस ना, तोपर्यंत मी तुला जाब विचारतच राहणार. जागी हो आई, जागी हो. तुझ्या भक्तांसाठी डोळे उघड.